सर्वांना विनंती असेल मित्रांनो, या जे मात्र 11 खेळाडू आहेत आणि सर्व खेळाडू असतील त्यांना सर्वांना विनंती असेल 5 मिनिटं फक्त आपण थोडा तुमचा वेळ घेणार आहोत. थोडी दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल तुमचं. आणि सर्वांना विनंती असेल आपण या एक थोडासा संदेश सर्व असते प्रेक्षक वर्ग मायबाप वर्ग सर्वांना विनंती असेल या आपण समोर एक चांगलासा संदेश साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. शॉर्ट मध्ये घ्या. लाईव्ह झाली तुम्हाला कट करून हॅलो. जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित आंबेडकर चषक 2026. खरं तर आपला अमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिला सामना थांबून त्याबद्दल आपलं आमच्या पोलीस मदत केंद्र माळशेज यांच्या वतीने शतशः धन्यवाद. खरं तर आज सरांची ओळख करून देतो. आपले राजू वानखेडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सरांच्याकडे महाराळ ते माळशेज घाटचं शेवटचं टोक म्हणजे पुणा बॉर्डर 80-84 किलोमीटरचा एरिया सरांच्या अंडर आहे. म्हणजे मृत्यूंजय दूत या अनुषंगाने चेतन किंवा जे आपले गावालगतचे जी व्यक्ती आहेत जे मृत्यूंजय म्हणून काम करतात त्यांचा सर्वांशी परिचय असेलच असं या म्हणण्याला काही हरकत नाही. असो तुम्हाला इथं बोलवण्याचा उद्देश असा की जसे आपले हे विज्ञान तंत्रज्ञान युग आहे. याच्यापूर्वी बैलगाड्यांच्या मध्ये सर्व सामान व्हायचो आपण किंवा काही वापर करायचो. त्यानंतर मग त्याची प्रगती होत गेली ना आता ती वाहनांच्या रूपाने येत चाललेली बरोबर आहे. मग जशी आपली लोकसंख्या वाढते तशी वाहनांची संख्या पण वाढते. याचा उद्देश एकच की 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान 2026 हा महाराष्ट्र शासन तसेच पोलीस विभाग म्हणजे जेवढे विभाग आहेत संरक्षणचे त्यांच्या वतीने साजरा केला जातो. तर आजचा ॲक्च्युली चेतननी कॉल केला का आमच्याकडे पण व्हिजिट करा. त्यांनी सरांनी आम्हाला सुचवलं की आपण जर गेल्यानंतर वाहतुकी संदर्भातल्या काही गोष्टी आपण आपल्या जे सहकारी आहेत त्यांना आपण सांगू शकतो. लक्षात घ्या मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही की आपण गाडी चालवताना नसते जेव्हा गाडीवर बाईकवर आपण बसतो तेव्हा हेल्मेट फार महत्त्वाचं आहे. कारण अपघात जेव्हा होतो अपघात झाल्यानंतर शरीराला कुठलीही जरी इजा झाली तर त्यातून आपण वाचतो. परंतु ज्यावेळी डोक्याला पाठीमागच्या साईडला जर मार लागला तर 99% आपण त्यात मृत्यू येऊ शकतो असं काय धरला हरकत नाही. म्हणून आपण हेल्मेट महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण 4 व्हीलर चालवतो त्यावेळेस सीट बेल्ट महत्त्वाचं आहे. सीट बेल्ट का महत्त्वाचं आहे जेव्हा अपघात झाल्यानंतर जर आपल्याकडे सीट बेल्ट असेल तर आपण सीटला राहू शकतो. परंतु जर सीट बेल्ट नसेल तर काचेच्या बाहेर पडून आपण मृत्यूस कारणीभूत ठरतो. याचं उदाहरण म्हणजे सायरस मेस्त्री टाटा सोमोचे चीफ होते. अहमदाबाद रोडला त्यांचा अपघात झाला. त्यानंतर ड्रिंक करून म्हणजे दारू पिऊन कधी गाडी चालवू नका कारण त्यासोबत आपल्यासोबतची जी माणसं असतात त्यांचं सुद्धा नुकसान होऊ शकतो. त्यानंतर गाडी तुम्ही ओव्हरटेक करत असताना जोपर्यंत तुम्हाला समोरचा रस्ता दिसत नाही किंवा समोरचं वाहन दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ओव्हरटेक करू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही वळणावर गाडी वळवता आणि त्यानंतर समोरून अचानक गाडी आली तर 100% अपघात असतो आणि ती आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
खरं तर ॲक्च्युली जर वाहतुकीच्या नियमांचा जर आपण जर विचार केला ना तर तुमच्या टायरची हवा किती कमी जास्त आहे ते सुद्धा नियमित बसते, तुम्हाला माहीत नसेल. कारण हवा जर जास्त असली, प्रखर ऊन पडला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. गाडीचा स्फोट झाला, गाडी एक साईडला गेली, त्याच्यामुळे ते दुसऱ्या गाडीला हलवू शकते. म्हणजे हे असे नियम आहेत, ते आपण प्रत्येकाने पाळले पाहिजेत. असो, धन्यवाद. आमच्या सरांना विनंती करतो, आपण सुद्धा जरा मार्गदर्शन करा. जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेडे खुर्द तसेच आंबेडकर चषक 2026. मी आलो आता 15-20 मिनिट आपला खेळ बघितला. सर्व खेळाडू अत्यंत जिद्दीने मेहनतीने खेळत आहेत आणि खूप प्रॅक्टिस केलेली आहे. उन्हाची पर्वा नाही, कशाची पर्वा नाही. खूप आनंद झाला. खेळ महत्त्वाचेच आहेत. जसं आपण आता क्रिकेट खेळता आहात, आपण सेफ्टी गिअर्सचा उपयोग करता, हेल्मेट, गार्ड, कॅप इत्यादी. तसंच आपण वाहन चालवताना देखील सेफ्टी गिअर्स जसे की सीट बेल्ट, हेल्मेट इत्यादीचा वापर करावा व वाहतूक नियमांचे पालन करावे. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तसेच माझा व माझ्या सहकाऱ्यांचा आपण आदर सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे, सर्व मंडळाचे मी आभार मानतो. सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चला, धन्यवाद. चेतन, देवा. हो ठीक. धन्यवाद साहेब, थोडंसं मार्गदर्शन केल्याबद्दल. खऱ्या अर्थात नक्कीच खूप चांगला संदेश ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. सुरक्षा तुमची, जिम्मेदारी आमची, अशी काही संकल्पना आज खऱ्या अर्थाने खाकीतला देव माणूस म्हणजेच पोलीस याच्याकडनं आपण सातत्याने पाहत असतो, ऐकत असतो. परंतु मित्रांनो, नक्कीच जे काही साहेबांनी 2 शब्द मात्र आपल्या समोर व्यक्त केले त्याची देखील थोडीशी दक्षता घ्या, काळजी घ्या. कारण की सुरक्षा तुमची आणि जिम्मेदारी आमची अशी संकल्पना प्रत्येक वेळी आपण महाराष्ट्र पोलीसची पाहत असतो. तर नक्कीच नेक्स्ट मॅचला म्हणजेच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच राजेश मुकणे सर.